आदितिर्जातमदितिर्जनित मम्मा देवः शान्तिरन्तरिक्षगो शान्तिः पृथिवी शान्तिरापः शान्तिरोगदयः शान्तिः वनस्पतयः शान्तिर्विश्वे देवाः शान्तिर्ब्रह्म शान्तिः सर्वगो शान्तिः शान्तिरेव शान्तिः सामा शान्तिरेधे जतो यतः समीहते ततो नो अभयं कुरु षण्णः पूर्वप्रजाभ्यो वैर्णावशभ्यः सुशान्तिरभवतु सुमुखश्चैकदन्तश्च कपिलो गजकर्णकः लम्बोदरश्चैव विक्तो विघ्ननाशिनो गणाधिपः धूम्रकेतुर् गणाध्यक्षो भालचन्द्रो गजाननः द्वादशैतानि नामानि यपटे शृणुयादपि विद्यारम्भे विवाहे च प्रवेशे निर्गमे तथा जगद्गुरु संत श्री तुकाराम महाराजांनी म्हटलंय, जे जे मने असे ते ते स्वप्नी दिसे. आपण ज्याचा विचार करतो तसंच घडत असतं. पुरातन काळी या पिढीकडून पुढच्या पिढीनं काहीतरी शिकावं यासाठी गणपतीकडे पाहून शिकायचं आहे. पूर्वीच्या काळात लेखी भाषा नव्हती, त्यावेळी या चिन्हांचा वापर केला जात होता. तेव्हापासून गणपती चित्ररूपात व मूर्तीरूपात दिलेला संदेश एक प्रगतीचा मार्ग आहे. गणपती साध्य दाखवणारी मूर्ती, आराध्य देवता आहे. गणपती समोरचा उंदीर म्हणजे प्राण्यांना साधन बनवण्याचा, प्राण्यांना वाहन बनवण्याचा मानवाला दिलेला एक तो संदेश आहे. आणि तो काळ म्हणजे जनावरांना पाळायला त्यावेळी सुरुवात झाली. अरे बाबा, देवाची गरज आहे म्हणून तर आपला देव उत्सव साजरा होतो. अरे भूत नाही राहिले, देव नाही राहिले, काय गरज आहे देवाची? अरे बाप, या बेवाडायला आपण यायचो त्यावेळेस तर आपल्याला भेव वाटायचं. हा, भूताची भीती वाटायची आपल्याला. भूताची भीती वाटत होती भीती, माहिती? अरे तेव्हा झालं, पण एक बाया इथून वाहून गेली ती पाण्यात. तर ते दिवसा बाया भेट होत्या, ते भूत भूत येतं म्हणजे भूत येतं, आणि ती दिवसा दिसायची बायांना. त्याच्यामुळे बाया धुण्याला बंद झाल्या होते धुणं. हा, त्यावेळेस ते पाणी काय साधं होतं का? पाणी लय होतं त्यावेळेस. गाड्या होऊन जायच्या, गाड्या लोकांच्या गाड्या. हा, गाडी वाहून गेली, एकदा मोटरसायकल गेली. मोटरसायकल वाहून गेली. एकदा एक मेंढ्यावाला या डबक्यात उडून गेला होता. तर तो वरती दिसायचा, इथं येणार जाणार लोकांना नाही, इथं वरती दिसायचा. लोक घाबरून पळायचे, भूत आला म्हणून. अरे हे इथं दिसायचं ते लोकांना, गाड्यावाल्याला चालता. हा, एकदा पोरीवर बोराचे भांडण आले, तलवारीने मारलं, तिथं येऊन गेलं. अरे या इथं दिसायचं रे ते, पाऊस घाबरायचं चालता. हा, या इथं बसत होतं ते भूत. बिडी मागायचं लोकांना, बिड्या हे इथं. अरे ते भूत आहे ना, हा, ते लोकांकडे चौकशी करायचं आणि असं माग लागायचं ना, हा, तर ते पळत सुटायचं आपल्या मागे. वाटत नाही ते गप्पाच्या नादात लय अंधार पडला. आता लय रात्र झाली. अरे काय रात्र झाली, आता कुठं भूत राहिले. चल हे बाबा, संध्याकाळ पाठपळी आपल्या. मी आहे ना संग, तू काय घाबरतो? ते काय विक्रम भूत आहे काय तुझ्या मानगुटीवर बसायला? अरे पण मग ते पुजारी विचित्रच वाटणार. तू म्हणे व्यायाम करायला जायचं, म्हणे बंगला तू म्हणे व्यायाम करायला जायचं. इकडे कुठं आणलं, म्हणे इकडे कुठं आणलं मला?
दार उडाल किती वर्षापासून कोणी आलाच नाही. आणि मग आपण त्याला इथं कुलूप बसलो होते. कशाला? आपण इथं आलो कस काय पण मला काही कळा ना. आपण आलो नाही, आपल्याला वाढल्या गेलं इकडं. आपण कशात आलो? त्याला बर पण ते सुनील मला ते पूजाचं बोलणं आहे ना लईच विचित्र वाटलं. तू काही म्हण मला पण तेच वाटलं मला होतं. असं देव वाटल्यावर नाही. तो काळ म्हणजे प्राण्यांवर दया करून जनावरांना पाळायला त्यावेळी सुरुवात झाली होती. कुत्र सुद्धा पाळायला चांगलं असतं. हा. अरे कुत्र हे काय कुत्र अरे अरे हे हे काय पाहत होता रे बाया? अरे मला तर कुठं कुत्र दिसना. हे गेलं धर त्याला धर. अरे तू काय घाबरून देतो काय? काय सुनील कुत्रा दिसतं पायातच घोटाळत. मला तर कसं झालं काय करू. साधना, साधनेचं फळ म्हणजे गणपतीच्या हातातील मोदक. अरे ती बाई एकटीच आली राव. हा, ती घाबरते आणि तू काय घाबरतो एवढा? हा, ती बघ बाई, ती समोर बाई. एकटी चालली ती बाई. मला कुठं दिसत चल तिला धरू आपण, चल लवकर. तिच्या मागे मागे जाऊ आपण. मला फक्त कुत्रा दिसत आहे. आता भाऊ ते ना माझा भूताचा आस्वाद घेऊ. आता मला काही खरं नाही. खायच्या गोष्टी करू नका राव तू. मला त्या गणपतीच्या पुजाऱ्या पोटची मी 3 दिवस आठवण येते. तू असं नको करू. चल बरं. प्रसाद, राव गणपतीचं मोठं पोट चांगलं वाईट पाचवायला शिकवतो राव. मला तर भूताच्या 3 तळ्याचं ऐकवायला लागले रे. विचित्र आवाज यायला लागले. घाबरून झालं, घाबरल्यावर झालं मी. मोठे कान आकलन करायला शिकवतात, जादा विचार करायला शिकवतात. गणपतीचे मोठे कान सतर्क राहायला शिकवतात, काळजीपूर्वक ऐकायला शिकवतात, ऐकून घेण्याची प्रवृत्ती दर्शवतात. मला आहे ना भूत जवळ येऊ राहिले असं वाटू राहिले आणि तू म्हणतो मला किंचाळ ऐका त्या. चल बरं, ती बाई तिथं झोप आहे अजून. तिला वाटत असं ना आपल्याला कोणतरी जोडीदार आहे म्हणून. चल तिच्याबरोबर जाऊ आपण. ती बाई तर उभी आहे तिथं. चल पाहू तरी आपण तिच्याबरोबर जाऊ. चाल पण मला पण आता सुनील मा पाय सुद्धा उचला ना मला चालणं सुद्धा होईना. कसं काय चालू मी आता मला सुद्धा आता भेट वाटलं. अरे मला पण लय असं असतं वाटत राहिलं. एकदम घाबरायसारखं होतं रे. चल लवकर. चाल मग. अरे तो झाला पण मला आहे ना मला चालायची इच्छा तर काय शांत सुद्धा राहिली नाही. काय करू. गणपतीची सोंड म्हणजे उच्च कार्यक्षमता दाखवते. तोंड नुसतं खायलाच नाही तर तोंड महत्वाचं काम सुद्धा करत असतं. माझं काय खरं नाही आता. मी आहे ना आता घरी जाऊ शकत नाही चालू शकत नाही. अरे चालून दाखव अशोक. नाही हा, पुजारी काय म्हणतो ते? हा, तुझ्या काय म्हणू. प्रयत्नाने करून दाखवायचं आणि तू उठ आणि चाल. हा आता मला चालता यायला लागलं पण ते कुत्र कुठे गेलं ते गेलं ते हे काय इथं? हे पुलावरती बाय उभी आहे. हा, आवाज देऊ का तिला? हा, चल बरं तिच्यावर. हे काय इथं? हा, आवाज देऊ का तिला? हा, चल बरं तिच्यावर. काय तो बाय पुलावर? अरे धक्का मारू का? हा, त्यात इथं जवळ होती. कुठे ती बाई मला तुझी सांगा मी. तुला नाही दिसत? हा हे काय मला दिसू राहिली? अरे मला ती सांगा ना. तुला कसं काय दिसत नाही? नाही अरे यार, अरे भाऊ, अरे ती तिथं उभी होती आता आता. ओ बाई, येऊ दे ना आम्हाला. बाई, ओ येऊ दे आम्हाला. ओ बाई, अरे बाई रे, काय बाई? किती आवाज येऊ राहिलो? ते आवाज नाही ऐकला. ओ बाई, पुढे जाऊ नका बरं का. आडर तिकडे आडर, पुढे नका जाऊ.
बैर दिसते बाई, किती आवाज दिला त्याला. खाणार आता मला भूत खाणार. प्रसाद प्रसाद म्हणजे अन्न. अन्न हे पूर्ण ब्रह्म आहे. अन्न नेहमी गरजेपुरतं खाल्लं पाहिजे. आपल्याला घरी जायचं. चल बरं आपल्या घरी जायचं. म्हणजे आपल्याला साध्य करायचं. नस ओळखा, ताब्यात ठेवा. भूतच आपल्याला ताब्यात घ्यायच्या विचारात आहे. हे बाप्पा आमच्यावर कृपा कर. माझा मोर्चा पडायच्या आधी मला होऊन रे बाप्पा. गणपती बाप्पाची ही मुद्रा म्हणजे सर्वांचं भलं होवो. गणपतीचं लहान तोंड म्हणजे कमी बोला, गरजेपुरतच बोला. अशोक माझा तर आवाजच निघत नाही आता. तो आता आवाज नाही, पण मी तुम्ही कणूच राहिलोय. गणपतीचे लहान डोळे म्हणजे सूक्ष्म नजर ठेवा. आपली नजर नेहमी आपल्या ध्येयावर असली पाहिजे. आपल्या कर्तृत्वावर आपली नजर असली पाहिजे. काय सूक्ष्म नजर ठेवायची. तुला बाई दिसना, मला कुत्रा दिसना झालं. गणपतीचं मोठं डोकं म्हणजे जादा विचार करायला, मोठे विचार करायला शिकवतं. दात म्हणजे वाईटातून चांगलं जतन करा. दातांचा शस्त्र म्हणून वापर करू नका. हाड चावू नका. दातांचा हिंसक वापर करू नका. गणपतीच्या हातातील शस्त्र परिस्थितीनुसार वागायला शिकवते. वेळ प्रसंगानुसार सामना करायला शिकवतं. हाती शस्त्र म्हणजे बंधने तोडा. स्वतःचं संरक्षण स्वतः करायला शिका. आता आपणच आपलं संरक्षण करायचं. आता आपल्याला गणपती बाप्पा वाचवायला येणार नाही. आपणच आपलं संरक्षण करायचं आणि आपणच आपलं वाचायचं. चला फळा. देवाचं नाव घ्या आणि आराम करा. प्रसाद खा, स्वस्थ रहा, मस्त रहा, संसार करून प्रपंच करा.